विनोद इज द मॅन ऑफ द मॅच. एक षटकाराच्या मदतीनं संघाकरता 12 धावांचं योगदान दिलं आणि त्याचबरोबर 12 धावा बनवल्या आणि आणखीन गोलंदाजीमध्ये सुद्धा हात आजमावले. सो विनोद ठरला मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच मिस्टर विनोद. कॅच सुद्धा टिपलेत, गोलंदाजी सुद्धा चांगली केली आणि फलंदाजी सुद्धा चांगली केली. आदरणीय गुरुनाथ गडगे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जातोय. धन्यवाद सर. चला दोन फलंदाज लवकर घाई करा मित्रांनो. आज हा अंतिम दिवस आणि फायनलचा दिवस, त्याकरता थोडीशी मित्रांनो सहकार्य करा. आपण पाहत आहात आईकर बेलवाडी आयोजित माजी आमदार चषक 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम. या सकाळच्या सत्रामध्ये चला दोन बॅटर घाई करायचे. आई गावठी स्फोट वाजण्याचा पाडा. चला थोडी घाई करायची मित्रांनो. आजचा हा शेवटच्या दिवसातील तिसरा सामना असेल. काय जबरदस्त याच्या अगोदरचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. दोन फलंदाज दोन पंच पाहायला भेटतात. एका साईडला आपण पाहतोय विशाल दोदडे आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय निलेश नामकुडा यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. तसे सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे, उपस्थित सर्व मान्यवरांचे या सकाळच्या सत्रामध्ये करतो मी सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. अजय तांबडे आला पाहतोय. तर स्ट्राईकला आपण पाहतोय स्ट्राईकला येतो विकास. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय किरण. गुलांची ट्रॅकवर आपण पाहतोय अजय याला. सामन्याला होते सुरुवात. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. बघूया आजच्या दिवसातील तिसरा सामना. पहिला चेंडू कुलजी ट्रॅकवर आपण पाहतोय
अजय याला. स्ट्राईकला आपण पाहतो विकास माली याला आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय किरण गवारे याला. यावेळेस पहिला चेंडू, परंतु इथे मात्र चेंडू मध्ये निघून जाईल चौकार करता. चौकार. पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त फटका खेळला आणि चेंडू मात्र निघून गेला. वन बॉम्ब्सने चौकार करता. न्यू संघर्ष स्पोर्ट बंगलापाडा संघाचा विचार केला तर उसगाव बंदराची काय जबरदस्त प्रदर्शन पाहायला भेटतं आपल्याला. यावेळेस मात्र पहिला आदरा बसतोय विकास माली याच्या रूपानं. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर त्यानंतर मात्र सोपा आणि सहज असा झेल पकडला स्ट्रेचच्या माध्यमातून. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल अजय. यावेळेस जबरदस्त फटका खेळलाय. चेंडू मध्ये दन करून निघून जाईल. 4 धाव करता. धाव संख्या 4 होते. धाव संख्या जाऊन पोहोचते 8. डीजे साई स्पोर्ट उसगाव वर्सेस साई गावदीप खोनपाडा या संघातील विजयी संघाचा साई स्पोर्ट उसगाव संघाचा मयूर मथे याने आपलं मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. मयूर मथे. पुढचा चेंडू असेल. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 8 डावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद. यावेळेस चांगलं बोललं ते पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्यानंतर बघितलं तर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. त्याच्यानंतर लगेच बघितलं तर परत एकदा चौकार आले परत आणि चौथा चेंडू बघितला तर नितावा असा चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना अजय. स्ट्राईकला आपण बॅटर पाहतोय मिलिंद. पुढचा चेंडू असेल 5वा चेंडू असेल पहिल्या षटकातील. यावेळेस जोर करून इथे मात्र दुसरा आधा बसतोय मिलिंदच्या रूपानं. किरिस्ता सुनने का गाना. बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय दिनेश घाटाल्याला. आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्यात आणि 8 डाव खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केलेत. स्ट्राईकला आपण नव्याने बॅटर पाहणार आहोत दिनेश घाटाल्याला. लास्ट स्ट्राईकला आपण पाहणार आहोत किरण गवारे याला. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या जाऊन पोहोचते 8. चला घाई करा मित्रांनो. न्यू संघर्ष बंगलापाडा.
नव्याने बॅटर पाहतोय दिनेश घाटाल्याला. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी अजय. आतापर्यंत धावसंख्या चालते 8. यावेळेस बॅटची एच लागली, धावची संधी असेल की, परंतु इथे मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 9. पुन्हा एकदा चांगला चेंडू लगातार आता निधाव 2 चेंडू निधाव हाताळलेत पूर्वेश यांनी. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. न्यू संघर्ष बंगलापाडा. यावेळेस जोरकस मारण्याचा होता, परंतु इथे मात्र चेंडू मध्ये निघून जाईल चौकाराकरता 4 धावा. गोमिना नाही गोमिना तसा नाही गोमिना नाही गोमिना.
17 धावा फलकावर लागल्यात. स्ट्राईक एंडवर किरण गवारे आणि बॉलिंग मार्कवर हर्षद डवले. बघूयात आणि झेल उडालेला आहे. पूर्वेश तांबडे यांच्या मार्फत झेल घेण्याचा झेल बाद. डवले निलेश आला. निलेश अठरा धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचे 4 बॉल शिल्लक. हर्षद डवले गजानन डोळे यांना घेऊन जात आहे आणि डॉट चेंडू निर्धाव असा चेंडू. तीन धावा. थोडासा फंबल झाला होता. मिस फील्ड. समीर होते तिथे. मिस फील्ड केलेली आहे समीर यांनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा फलकावर लागलेल्या आहेत. डॉट चेंडू. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी हर्षद डवले यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. फक्त 4 धावा खर्च केल्यात हर्षद डवले यांनी आणि एक विकेटचं पतन केलंय त्यांनी. बावीस धावांचं टार्गेट असेल. 18 चेंडू गणिक आणि सध्याचे करंट विवो 135 आणि 5039 व्ह्युअर्स आहेत आपल्याला किंग ब्रदर्स लाईव्ह नेटवर्क. आई एकविरा बेलवाडी ब आयोजित माजी आमदार चषक 2025. अतिशय सुंदर असं आयोजन किंग ब्रदर्स लाईव्ह नेटवर्क यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण. अतिशय सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण.
न्यू संघर्ष बंगलापाडा गिरीश तांबडे सिंगलच बॉल आहे रे. ये ना बस ना रात्री रात्री 22 धावा करायच्यात 18 चेंडू. क्षेत्ररक्षक लावून घ्यायचंय आपला आणि जरा घाई करायची. फायनलचे सामने खेळायचेत आपल्याला. आजचा अंतिम दिवस आई एकविरा बेलवाडी ब आयोजित माजी आमदार चषक 2025 अंतिम दिवस. अन्वेषा 11 सायवन आणि वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा यांनी टॉस करिता यायचंय लवकरात लवकर. ऑफिशियल पुकार राहील तुम्हाला पहिला. चला सकवार संघाचा एक कन्यादार यायचा आहे. सकवार संघाचा 18 चेंडू आणि 22 धावाचं लक्ष ठेवले. बघूया कशा प्रकारे पूर्ण करता. एका साईडला आपण पाहतोय न्यू संघर्ष बंगलापाडा आहे, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतो आयकावदी स्पोर्ट वरण्याचा पाडा. 18 चेंडू आणि 22 धावाचं लक्ष ठेवलंय. स्ट्राईकला आपण बॅटर पाहतोय गिरीश. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो हर्षद आणि गोलंदाज ट्रॅकवर दिनेश. पहिला चेंडूवर खूप घेतलाय समाचार आणि चेंडू मात्र निघून जाईल. चौकारा करता 4 धावा. अठरा धावाचं लक्ष ठेवलंय. 22 आणि पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त फटका केला. यावेळेस दुसरा येईल का? छत्रशन धावतो तिथपर्यंत 2 धाव कंप्लीट केलं तर तिसऱ्याचा प्रयत्न असेल का? आणि इथे मात्र 3 धाव कंप्लीट केले जातात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेट आपल्याला वरण्याचा पाडा या संघाकडे. परंतु धाव संख्या 3 नंबर धाव संघ जाऊन पोहोचते 7. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय दिनेश याला. आता मात्र 2 चेंडू हाताळलेत. स्ट्राईकला आपण पाहतोय हर्षद. बघूया पुढचा चेंडू असेल. यावेळेस रिवर्स आणि रिवर्सचा फटका मात्र निघून गेलाय. षटकाराचा पंच आपल्याकडे वरतील विशाल धोदडे. आपण अन्वेषा 11 सायवन तसेच वाघोबा उसगाव बंधारा चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेत का? अन्वेषा 11 सायवन संघाचा कर्णधार उपस्थित तसेच उसगाव संघाचा सुद्धा कर्णधार इथे उपस्थित होईल. त्यांचं सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये सहज स्वागत करतोय आणि नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. मी विनंती करेन की गुरु किरकिरा आईकविरा बेलवाडी संघाचा कर्णधार. पुढचा चेंडू असेल दिनेशाचा. यावेळेस पुन्हा रिवर्स खेळायचा होता परंतु इथे मात्र चेंडू मात्र दन करत नाही. लेग बाईच्या रूपानं चौकार.
लगेच क्षेत्ररक्षण सजून अन्वेषा 11 सायवन संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केले. वाघवा स्पोर्ट उसगाव बंधारा या संघाला यावेळेस फटका केल्याचा होता, परंतु काहीसा शरीराला चेंडू मात्र हादरला आणि इथून मात्र जिंकण्यासाठी उर्वरित यावेळेस आणि विजय होतो न्यू संघर्ष मंगलापाडा ये हा संघ. चला लगेच अन्वेषा 11 सायवन या संघाने छत्ररक्षण सजून घ्यायचे आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहणार आहोत. आणि लगेच मॅन ऑफ द मॅच न्यू संघर्ष मंगलापाडा या संघाचा हर्षद डवले. मॅन ऑफ द मॅच चा किताब ज्याच्या नावावर गेलाय तोच हर्षद डवले. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जाईल त्याच्या नावावर 7 धावा आणि 1 गडी बाद. हरेंद्र तांबडे. थँक्यू सो मच निलेश भोईर. चांगलं धावतं समालोचन आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं. पुन्हा आता पंचांकडे आपण नजर टाकूया. पंच कोण आहेत त्या ठिकाणी निलेश नामकुडा आणि विशाल धोदडे पहिल्या दिवसापासून चांगला सहयोग दिलाय पंचांच्या भूमिकेकरता मैदानाकरता या दोन व्यक्तींनी. त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. किंग ब्रदर्स लाईव्ह क्रिएशन गणेशपुरी यांचा सुद्धा मनापासून आभार असेल. जसं आपण उल्लेख केला स्वच्छ नीटनेटकापणा टापटीपणा युट्यूब वाहिनीद्वारे पाहायला मिळतोय. चांगली क्षणचित्रे टिपण्याचं काम त्यांचे कॅमेरामॅन जे प्रोपरेटर आहेत गोवर्धनचे भोईर ते करतायत. माजी सरपंच आहेत गणेशपुरी गावचे, परंतु घमंड नावाचा दागिना त्यांच्या अंगावर कधीच दिसला नाही असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जयजी कांबळे सुनीलजी पुजारी हे सुद्धा खूप